वाहनांची चाके अचानक थांबणार की इंधनाचा भडका उडणार? महाराष्ट्रात पेट्रोलच्या एका थेंबासाठी अक्षरशः झुंबड उडाली आहे. अफवांचा बाजार गरम आहे आणि वास्तव मात्र विदारक आहे. नमस्कार, उद्योग राष्ट्र या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी ज्योत्स्ना आपले स्वागत करते. मित्रांनो, सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यात एकच हाहाकार माजला आहे. मग ते ऐतिहासिक कोल्हापूर असो, उपराजधानी नागपूर असो वा यवतमाळ असो, वर्धा, धुळे आणि भंडारा असो, इथल्या रस्त्यांवर आज एक वेगळेच आणि चिंताजनक चित्र पाहायला मिळते. पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या अक्षरशः रांगा नव्हे तर तुफान धडकला आहे. पेट्रोल आणि डिझेल संपले आहे असे हृदयद्रावक बोर्ड पंपांच्या बाहेर झळकू लागले आहेत. लवकरच देशातले इंधन संपणार या एका अफवेने वाऱ्यासारखे रूप धारण केले असून या वनवात वाहन चालक होरपळून निघत आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की या अलोट गर्दीला आणि संतापाला आवर घालण्यासाठी चक्क पोलिसांच्या फौजफाटा तैनात बदलावा लागला आहे. खाकी वर्दीच्या निगराणीखाली पेट्रोल वाटपाची वेळ राज्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या अभावी पंप ओस पडले आहेत. याच परिस्थितीतून सर्वसामान्यांच्या मनात एक वादळ घोंगावत आहे. खरंच उद्या पेट्रोल कायमचं संपणार आहे का, की पेट्रोलचे दर गगनाला भिडणार? शंका आणि कुशंकांनी लोकांची झोप उडवली आहे. पण मित्रांनो, यातला सर्वात मोठा विरोधाभास माहित आहे का? एकीकडे मायबाप सरकार छाती ठोकपणे दावे करत आहे की घाबरू नका, आपल्याकडे इंधनाचा मुबलक साठा आहे, कसलाही तुटवडा नाही. पण दुसरीकडे जमिनीवरचे चित्र मात्र भयानक आणि विदारक आहे. सरकारी आश्वासनाचे कागद आणि पेट्रोल पंपावरची रखरखती वस्तुकथा यात जमीन आसमानचे अंतर पडले आहे. मग आता प्रश्न हा पडतो की नक्की खरं कोणाचं? सरकारी यंत्रणा की बंद पडलेल्या पेट्रोल पंपाचं? हा केवळ अफवांचा धुराळा आहे की येणाऱ्या मोठ्या संकटांची चाहूल? तुमच्या शहरात, तुमच्या गावात पेट्रोल पंपाची सध्याची परिस्थिती काय आहे ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा सडेतोड बातम्या आणि अर्थव्यवस्थेच्या अचूक विश्लेषणासाठी तुमच्या लाडक्या उद्योग राष्ट्राला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर शेअर करून सत्य लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.